तर या संदर्भात बोलण्यासाठी फोनच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार। विजय सर, आपण कालपासून या संदर्भात या प्रकरणामध्ये बोलत आहात सातत्याने आणि आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशी होणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे। तसंच दोषींवर कठोर कारवाई करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। कशा पद्धतीने आपण या त्यांच्या प्रतिक्रियेकडे पाहताय? नाही, माननीय मी मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं ऐकलं आहे। त्यांनी त्यामध्ये थोडासा जर असं म्हटलं असतं की आम्ही 15 दिवसामध्ये कार्यक्रम दिला असता, वेळ दिला असता की 20 दिवसामध्ये आम्ही कारवाई करतो, 15 दिवसात कारवाई करतो। पण आता चौकशीचं करायचं ससेमिरा लावायचं आणि पुन्हा ते प्रोग्राम करत करत पुन्हा वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल। 1 महिन्याभराच्या आतमध्ये ही सगळी चौकशी पूर्ण होऊन त्यांच्याकडे सर्व यंत्रणा मुख्यमंत्री महोदयाकडे आहे। 1 महिन्यामध्ये त्याचा सोक्ष लावायला पाहिजे। एक तर हे प्रकरण जे झालेलं आहे, हा घोटाळा आहे, उघडकीस आलेला आहे, ही सत्यता आहे। सगळे कागदपत्रावरून मी पण पाहिले, त्याच्यावरून स्पष्टपणे दिसत आहे की हे सर्व एकूण प्रकरण ज्या जमिनीचा जो मालकच नाही तो कसा काय विकू शकतो? सरकारी सध्या स्टेटस आहे सरकार म्हणून, आणि या पलीकडे जाऊन की हा पॉवर ऑफ अटॉर्नीच्या भरोशावर ज्याला विक्री करण्याचा अधिकारच नाही, त्या कागदामध्ये हेरफेर केले, त्याच्यात तक्रारी आहे, त्यांच्या रजिस्ट्रारकडे तक्रारी आहेत, महसूल विभागाकडे आहेत मूळ मालकाच्या की या जमिनीचा या तेजवानी नावाचा ग्रस्त आहे, याला विकण्याचा अधिकार नाही। हा आमच्याशी बेईमानी करून हे खोटे कागदपत्र तयार करून यांनी बेईमानी हे सगळं स्कॅम केलेला आहे, अशी तक्रार म्हणजे 22/1/14 दिली ही तक्रार एक। त्याच्यानंतरच्या सातत्यानं त्या तक्रारी आलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती असणार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सगळा हा व्यवहार हा पूर्णतः रद्द झाला पाहिजे आणि व्यवहार रद्द करून चौकशी करावी। आणि पहिले तर व्यवहार रद्द करा, तुम्ही तो आदेश काढा, मग चौकशी करा आणि जमीन मूळ मालकास परत करा किंवा त्याचा मोबदला द्या, विषय संपला। अगदी। आणखी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे, आश्वासन दिलंय, इशारा सुद्धा दिलाय आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री या संदर्भात कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालतील असं मला वाटत नाहीये, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आनंद आहे आम्हाला खूप आनंद वाटतोय, मनातून हृदयातून आनंद वाटतोय की जर मुख्यमंत्री महोदय असं म्हणत असतील तर बघू। आता आम्हाला या संदर्भात निपक्ष चौकशी व्हावी, हा व्यवहार रद्द व्हावा, जो कोणी दोषी असेल कारवाई व्हावी आणि हे प्रकरण जीने उघडकीस आणल्यामुळे आलं, नाहीतर नाही आलं असतं तर असे अनेक प्रकरण झाली की IT पार्कच्या नावाने किंवा इंडस्ट्रीच्या नावाने एक्झिबिशन मिळवायचे, त्याच्यातून टॅक्स हे करायचं, स्टॅम्प ड्युटी चोरायची। माझ्याकडे तर अनेक प्रकरण आहेत अशी। आता ते सिडकोचं प्रकरण आपल्याला माहित आहे, बिवलकरच्या प्रकरणात काय झालं, शेवट सगळ्यांनी नाकारल्यानंतर नगर विकास खात्याने त्या बिवलकर मध्ये ती जागा देऊन टाका म्हणून सांगितलं आणि सरकारचा आदेश म्हणून त्यांना जागा देऊन पण टाकली। आणि एवढी म्हणजे 5,000 कोटीची जागा 15 दिवसासाठी एक अध्यक्ष येतो आणि तिथे तो ऑर्डर करतो, तो ऑर्डर कायम केला जातं महसूल नगर विकास खाता। हे सगळे जे काही घोटाळे आहेत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे। मुख्यमंत्री पूर्ण वेळा निवडणूक जिंकण्यासाठी आपला वेळ घालवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या घडलेल्या घोटाळ्याकडे थोडा वेळ दिला पाहिजे। विजय सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल झी24 तासने ही बातमी ब्रेक केली आणि या संदर्भातली कागदपत्र आणि महत्त्वाचे खुलासे आम्ही सर्वांसमोर मांडलेले आहेत। आपल्याही प्रतिक्रिया समोर येतात, विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येतात। झी24 तासचा मी मनापासून आभार मानतो। मी तर तुम्हाला रोज एक प्रकरण देईल जर एखादा चॅनल हिंमत करून येत असेल तर। आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 28/10/2025 शासन निर्णयानुसार एक गुनिता नावाची कमर्शियल कंपनी आहे, याला महिला बाल कल्याण विभागाने 40 कोटीचं ऑर्डर दिलं याआधी आणि त्याच कंपनीला बिना टेंडरनी पुन्हा 90 कोटीचं काम देऊन टाकलं। 28/10/2025 आणि 9/1/2025 म्हणजे कमालच आहे। 40 कोटीचा टेंडर, काम पूर्ण झालं, त्याच कंपनीला पुन्हा 90 कोटीचं काम देऊन टाकलं बिना टेंडरनी। हे सगळं महाराष्ट्राची लूट चालली आहे। तुमचे शतशः आभार झी24 तासचे की तुम्ही हे सगळं काढायला सुरुवात केली। तुम्ही रोज महाराष्ट्राच्या या प्रकरणामध्ये तुम्हाला लक्ष घातलं
तर करोडो रुपयाचा झालेला व्यवहार लक्षात येईल. महार वतन जागेवर रावेतमध्ये 40 एकर जागेवर असाच अनधिकृत ताबा, अगदी असाच अनधिकृत ताबा रावेतमध्ये पुण्यात महार वतन जागेवर असाच 40 एकर जागेवर अनधिकृत ताबा एका बिल्डरनं केलेला आहे. ते पण प्रकरण आपण शोधावेत. ते पण कागदपत्र मी म्हणत असाल तर तुमच्याकडे पाठवतो. अगदी आणखी एक तुम्हाला महत्त्वाचा रोज एक प्रकरण वाजवावं लागेल, एवढे प्रकरण आमच्याकडे आहे. अगदी अगदी विजय सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संदर्भात तुम्ही प्रतिक्रिया देताय, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. मात्र सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची. त्यांनी असं म्हटलंय की पार्थ पवार हा मला मुलासारखा आहे आणि तो काही असं करेल असं मला वाटत नाही. या संपूर्ण प्रकरणाची मी माहिती घेईन आणि त्यानंतर प्रतिक्रिया देईन, अशी सावध प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. आपण या संदर्भात काय म्हणाल? तो त्यांचा विषय आहे, त्यावर आम्ही काय बोलणार. आम्ही काही सगळ्या पवारांवर बोलावं अशी आमची इच्छा नाही. ज्यांनी चूक केली त्या पवारावर आम्ही बोलतो. अगदी, पण त्यांनी सावध प्रतिक्रिया गेलेला आहे. असं सावध असू दे, सावत्र असू दे, तो त्यांचा प्रश्न आहे. माझा प्रश्न असा आहे की गैरप्रकार झालेला आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे. अगदी धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. तर विजय वडेट्टीवार आपल्यासोबत होते आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि मूळ मालकांना या जमिनी परत द्याव्यात अशी मागणी केलेली आहे.